छत्रपति शिवाजी थे, उनका छत्र तेज था, भारत के प्रति उनकी अद्भुत निष्ठा थी, और उनके सुपुत्र संभाजी, आपको पता है जब जो जिले के नाम की मैं बात कर रहा था, क्या नाम था जिले का? औरंगजेब के नाम से औरंगाबाद, और वो औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए। वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खोलते हुए तेल में तला गया, और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। मला आत्ताच बातमी समजली की एका जैन आचार्यांनी महाराणी ताराबाई या जैन महाराणी होत्या असे काही वक्तव्य प्रसिद्ध केले आहे। त्याचे प्रथम मी खंडन करतो आणि ते माझं मी कर्तव्य समजतो। ताराबाई यांच्यावर भरपूर संशोधन होऊन ती सर्व कागदपत्र प्रसिद्ध झालेली आहेत, ती उपलब्ध आहेत, आणि जयसिंगराव पवारांसारख्या प्रख्यात इतिहासकारांनी हे सिद्ध केलेलं आहे की महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई होत्या आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या, तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या, व जगामध्ये झाला नाही एवढा मोठा पराक्रम त्यांनी एक महिला असताना बलाढ्य शत्रू बादशाह औरंगजेब याच्या विरुद्ध करून दाखवला, आणि त्याला जगामध्ये दुसरं तोड नाही। परंतु असा गैरसमज पसरवून त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये अशी मी आचार्यांना विनंती करीन। त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही पोहोचवायला तयार आहोत, परंतु नागरिकांमध्ये, आपल्या भक्तांमध्ये असा गैरसमज पसरवू नये ही विनंती। धन्यवाद।